तर देशामध्ये परीक्षा सुरू झाली की विद्यार्थ्यांपेक्षा सुद्धा जास्त धाकधूक ही आता पेपरफुटीच्या बातम्यांची असते। जवळपास प्रत्येक मोठ्या परीक्षेआधी किंवा परीक्षा दरम्यान पेपर फुटल्याच्या घटना समोर येत आहेत। उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेच्या आधीच पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली आहे। पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी फरार आहे आणि तिघांना अटक करण्यात आली आहे। तसंच गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात झाली आहे। टीईटी पेपर फुटी प्रकरणी राज्य सरकार देखील ॲक्शन मोडवर आलं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाण्याचे सहआयुक्त पंजाबराव उगलेंच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची घोषणा केली आहे। फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना फोन करून कठोर कारवाईचे आदेश दिलेत। तसंच शिक्षण मंत्री दादा भुसेंसोबतही फोनवरून संवाद साधला। सरकार दरवेळी पेपर फुटी रोखण्याचे मोठमोठे दावे करतं, पण प्रत्येक वेळी दावे फोल ठरतात। त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा संताप होणं स्वाभाविक आहे। भिवंडीसारख्या शहरामध्ये जरी प्रश्नपत्रिका सापडत असेल त्याला जबाबदार कोण आहे? आता शिक्षकांना सुद्धा हे भावी शिक्षक सुद्धा हे पेपर फुटल्यामुळे आत्महत्या उद्या होतील का याची भीती आमच्यासारख्या युवक कार्यकर्त्याला वाटते। एमबीबीएस झालेल्या डॉक्टराला तुम्ही 15 वर्षांनी अजून एकदा एमबीबीएस ची परीक्षा द्यायला लावा, तो होऊ शकतो का पास? आयपीएस झालेल्याला तुम्ही आयपीएस ची एक्झाम द्यायला लावा, तुम्ही पास होऊ शकतो का? नाही। तरी हे सर्व शिक्षक सोडून आज देश घडवणारा माझा शिक्षक ह्या सर्व गोष्टी करून एक्झामला देतो। तुम्ही वायुसेनेची मदत घेतली या टीईटी पेपरसाठी न फुटण्यासाठी, पण तरी सुद्धा मदत घेऊन आज पहाटे 5 ला पेपर फुटतो। काय चालू आहे या देशात? भावी शिक्षक आहेत, होणार होते ते, त्या शिक्षकांनी एक्झामला एक्झाम देणं हे योग्य आहे। पण जे ऑलरेडी शिक्षक आहेत, शिक्षक म्हणून काम करतात, त्यांना मान्यता आहे, त्यांना सुद्धा ही एक्झाम द्यावी लागते आहे। आणि मग त्यांनी काय दोन्ही गोष्टीच्या रोलमध्ये दोन्ही गोष्टी कशा साध्य करायच्या? त्यांनी मानसिक आणि आर्थिक आणि त्यांना काही लोकांनी परीक्षा संदर्भात परीक्षा सेंटर असल्यामुळे तिकीटही काढलेलं आहे। काही लोकांनी गावाकडे काम सोडून आलेलं आहे। मग यांचं आर्थिक कोंडी आणि मानसिक कोंडी या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आमच्याकडे परिस्थिती अशी आहे, आमचे एक शिक्षक आहेत, त्यांच्या मुलांचा पेपर फुटला, त्यांचा पेपर होता नीटचा, आणि आता ते स्वतः आई वडील स्वतः शिक्षक आहेत, आज त्यांचाही पेपर फुटला। ते मला बोलले की आज सर आता कसं, म्हणजे मुलाचा पेपर फुटला, आमचा पेपर फुटला, सगळं डिप्रेशन मध्ये आहेत। त्यामुळे आता यावर काहीतरी कठोर कारवाई 100% झालीच पाहिजे। जे विद्यार्थी याच्यामध्ये अभ्यास करून जे पेपर देत आहेत, असा जर पेपर फुटला तर त्यांचं मन म्हणेल का अभ्यास करायचं? म्हणजे कुणावर भरोसा करायचा? शिक्षण मंत्र्यावर भरोसा राहिला नाही, शासनावर भरोसा राहिला नाही, म्हणजे नेमका भरोसा करायचा कुणावर? पेपर फुटी करणाऱ्या लोकांवर अति कठोर आणि अति दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे। कारण विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी फार मेहनत घेऊन या पेपरची तयारी केली होती। एकदम कठोर काहीतरी शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे आणि टीईटी पेपर फोडणाऱ्या लोकांवर अति कठोर कारवाई झाली पाहिजे। तर धक्कादायक बाब म्हणजे प्रत्येक पेपर फुटीनंतर चौकशी समिती बसते, एसआयटी स्थापन होते, काही दलालांना अटक होते, मग पुन्हा मागचे पाढे पंचावन्न। सगळ्यात गंभीर बाब म्हणजे कारवाईचा धाक उरलाच नाही की मूळ सूत्रधार आजही कायद्याच्या आवाक्याबाहेर आहेत। या सर्व प्रश्नांवर सरकारचं काय म्हणणं आहे बघूया। याची शासनाने गंभीरपणे नोंद घेतलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे। पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल। काल मात्र काही अनोळखी इसमांकडे अशा पद्धतीचे पेपर आढळून येत असल्याची माहिती भिवंडी परिसरातल्या पोलिसांना त्या ठिकाणी मिळाली। तात्काळ आमच्या गृह विभागाच्या भिवंडी पोलिसांनी त्या इसमांना त्या ठिकाणी पकडलं आणि सदर पेपर हा टीईटी संबंधित जो महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेने तयार केला होता त्यांचाच आहे का हे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कन्फर्म केलं। ती माहिती त्या ठिकाणी प्राप्त झाली। ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्याकरिता उद्याची टीईटी परीक्षा ही रद्द करण्यात आलेली असून ही पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि पारदर्शक पद्धतीनेच ही परीक्षा यानंतर घेण्यात येईल। तर पेपर फुटल्याचा सगळ्यात मोठा फटका बसतो तो प्रामाणिक विद्यार्थ्यांना। वर्षभराचा अभ्यास, कुटुंबाच्या अपेक्षा, आर्थिक कष्ट आणि मानसिक ताण हे सगळं एका पेपर फुटीमुळे व्यर्थ ठरतं। परीक्षा रद्द होते, पुन्हा परीक्षा घेतली जाते आणि विद्यार्थ्यांवर पुन्हा एकदा ताणाचा डोंगर कोसळतो। याची किंमत कोण मोजणार असा सवाल कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी उपस्थित केला। आता हे सिद्ध झालेले आहे की भाजपचं सरकार केंद्रात असो किंवा राज्यात असो, कुठलाही पेपर फुटल्याशिवाय किंवा रद्द केल्याशिवाय घेऊ शकत नाही। ही एक गोष्ट सिद्ध झालेली आहे।
हे लोक प्रत्येक वेळी म्हणतात डबल इंजिनचं सरकार. हे डबल इंजिन डबल लीक आहे. केंद्रात यांचा नीट लीक होतो आणि राज्यात यांचा TET लीक होतो.